नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतला सर्वजण विचारू लागतात की ती मुलगी कोण आहे आणि तिचे नाव काय आहे. तेव्हा अद्वैत सर्वांना खुशून सांगतो की ती मुलगी खरंच इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. तेव्हा रोहिणी पुढे येते आणि अद्वैतला विचारते की अरे तिचे नाव काय, ती कुठे राहते, तिच्या फॅमिलीबद्दल आणि सर्व काही तुला माहिती आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तू मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही, फक्त तिचे नाव माहिती आहे. आणि अद्वैत लाजतो तर सर्वांना खूप हसू येते. तर आबा खुश होऊन अद्वैतला विचारता की अरे मग काय आहे तिचे नाव, सांग तरी. तेव्हा त्याच वेळी अद्वैतच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा अद्वैत मोबाईलवर म्हणतो की त्यांना आतमध्ये पाठवून द्या आणि मनाशी खूप खुश होतो कारण नैना आल्याचे त्याला समजते. तेव्हा नैना आतमध्ये येत असते आणि अद्वैतचे पूर्ण लक्ष हे नैनाकडेच असते. तेव्हा नैना आतमध्ये येत असते आणि अद्वैत तिच्याकडे खूप रोमांटिक होऊन बघून हसत असतो आणि नैना सुद्धा ही अद्वैतकडे. सर्वांचे लक्ष हे त्या दोघांकडेच असते. तेव्हा नैना ही सर्वांसमोर येते. तेव्हा अद्वैत खूप हसत असतो तर रोहिणी मनात म्हणत असते की अद्वैत आत्ता हसतो तर हसून घे, कारण लवकरच तुला सर्व काही माहिती होऊन रडण्याची वेळ तुझ्यावर येणार आहे आणि ती वेळ मी लवकरच घेऊन येईल. तेव्हा आबा विचारतात की हे नेमकं कोण. तेव्हा अद्वैत खुश होऊन आबांना सांगतो की ह्याच त्या नैना खरे. तेव्हा नैना लगेच खुश होऊन आबांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या पाया पडायला लागते. तर आबा काही नैनाला त्यांच्या पाया पडून देत नाही. आबा म्हणतात की माझ्या पाया पडायची काही गरज नाही. तेव्हा नैना विचारते की काय झाले, माझे काही चुकले का आबा. आबा म्हणतात की अगं देवी आईची मूर्ती आज घरामध्ये आहे, तिचे जर आपण पाया पडलं तर घरातील सर्वांच्या पाया पडल्यासारखेच आहे, त्यामुळे तू तिच्याच पाया पड. तेव्हा नैनाला हसू येते आणि खुश होत आबांना विचारते की मी देवी आईचे दर्शन घेतले तर चालेल ना. आबा म्हणतात की हे काही विचारणे झाले का आणि लगेच चला, म्हणून नैनाला ते दर्शन घेण्यासाठी देवी आईजवळ घेऊन येतात. तेव्हा नैना लगेच देवी आईची पूजा करण्यासाठी देवी आईजवळ येते आणि देवी आईला हळद कुंकू वाहून फुले वाहते आणि देवी आईला मनात म्हणते की मी ज्या कामासाठी येथे आले आहेत ना, देवी आई माझं काम पूर्ण कर. तर सोहम आणि राहुल एकमेकांकडे बघून खुश होऊन हसतात. सर्वजण नैनाकडे एकटक बघूच लागतात. देवी आईचे दर्शन घेतल्यानंतर नैना खाली येते आणि सर्व जवळ येऊन उभी राहत ती सर्वांना सॉरी बोलते, कारण माझ्यामुळे काल तुम्हाला खूप त्रास झाला आणि कसे आहे की माझे काल येथे कानातले हरवले होते, म्हणून ते शोधण्यासाठी परत आज मी येथे आल्याचे ती सांगते. तेव्हा रोहिणी लगेच विचारते की म्हणजे तू फक्त एअरिंगसाठी येथे आली का. तेव्हा नैना म्हणते की हो, आणि ते कानातलं कसे आहे की माझ्यासाठी खूप असे स्पेशल असल्याचे सांगते. सर्वजण हे नैनाकडे एकटक बघूच लागतात. तेव्हा रोहिणी नैनाला विचारते की एवढं काय स्पेशल आहे त्या कानातल्यामध्ये. तेव्हा नैनाला जे कला जे बोललेले असते की आजीची ही शेवटची आठवण आहे आणि तेच विचार ती करत असते. तेवढ्यात रोहिणी विचारते की अगं का गप्प बसलीस, उत्तर दे ना. तेव्हा नैनाही म्हणते की माझ्या आजीची शेवटची आठवण आहे, कारण शेवटच्या क्षणाला तिने ते कानातलं मला दिले होते आणि तिची ती आठवण मला कायम जपून ठेवायची, म्हणून त्या कानातल्याला मी खूप जपते. आणि माझ्या भावना त्या कानातल्याशी जोडल्या गेल्याचे नैना जेव्हा सांगते तर सर्वांना नैनावर म्हणजे तिचे ते बोलणे ऐकून सर्वजण खुश होतात. तर अद्वैत मनात म्हणतो की म्हणजे हिला नातं आणि भावना यांची किंमत समजते. आणि तेवढ्यात इकडे काजल आणि कला ह्या गेटवर येऊन पोहोचतात. तर त्या मॅडम त्यांना विचारतात की काय हवं आहे, तुम्ही कशासाठी येथे आलात. तेव्हा लगेच काजल म्हणते की सोन्याचं कानातलं. तेव्हा ती मॅडम म्हणते की हे आमचं साहेबांचं घर आहे, ज्वेलरी शॉप नाही. तेव्हा कला काजलला म्हणते की तू शांत राहा, मी त्यांना प्रेमाने समजावते. तेव्हा कला लगेच त्या दादांना म्हणते की दादा तुम्हाला आठवते का काल मी येथे मूर्ती बनवण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेस माझं कानातलं येथे हरवले, म्हणून ते शोधण्यासाठी आज आम्ही येथे आलोत. तेव्हा ती मॅडम लगेच म्हणते की बघितले का, लोक आतमध्ये जाण्यासाठी काय काय कारणं शोधून घेतात.
तेव्हा कला म्हणते की नाही आहो, खरंच आमचे कानातले हरवले आणि ते शोधण्यासाठीच आम्ही इथे आलो. तेव्हा कला म्हणत असते की अहो प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, कारण कालच मी तुमच्या अद्वैत सरांबरोबरच आले होते. तुम्ही त्यांना एकदा कॉल करा आणि त्यांना विचारा. तेव्हा लगेच अद्वैतला फोन लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु अद्वैत काही फोन उचलत नसतो. तेव्हा ते सर आणि मॅडम म्हणतात की नाही, आतमधून कोणताही रिप्लाय आम्हाला आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही आतमध्ये नाही सोडणार. तर कला म्हणत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा की आम्ही फक्त इथे कानातलं शोधण्यासाठी आलेलो आहोत. मग एक काम करा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आतमध्ये चला आणि कानातलं शोधले का आम्ही निघून जाऊ. तेव्हा ते सर म्हणत असतात की अद्वैत सर जर तुम्हाला ओळखत असते तर ते स्वतःहून तुम्हाला आतमध्ये घेण्यासाठी आम्हाला त्यांनी रिप्लाय केला असता, त्यामुळे तुम्हाला आम्ही नाही सोडू शकत. तेव्हा ती मॅडम म्हणते की अरे तू का त्यांच्याशी इतक्या प्रेमाने बोलतो, त्यांना फुकटचा महाप्रसाद घ्यायचा असेल आणि नवीन कारणे हे आतमध्ये जाण्यासाठी शोधतच असतात. तेव्हा काजलला राग येतो आणि ती कलाला म्हणत असते की ताई, तुझे जर बोलून झाले असेल तर तू मागे हो, यांना काय फुकटचा महाप्रसाद काय असतो हे यांना दाखवूनच देते आणि चुटकी वाजत ती त्या लोकांना धमकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कला ही काजलला बाजूला घेते आणि ते त्यांचे काम करतात. तू त्यांच्यावर का ओरडते म्हणून काजलला समजावते आणि पुन्हा त्या मॅडम आणि सरांना म्हणते, तुम्हाला तुमच्या साहेबांना जे सांगायचे ते तुम्ही सांगा, परंतु माझे कानातलं मला हे हवं आहे, त्यामुळे ते मला शोधण्यासाठी प्लीज तुम्ही मला आतमध्ये जाऊन द्या. म्हणून कला पुन्हा त्यांना विनवणी करू लागते. तेव्हा कला पुन्हा आतमध्ये घुसण्याचीही प्रयत्न करते, तर तो माणूस कलाला म्हणतो की तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. तर कला तेथेच थांबते. त्यानंतर इकडे आतमध्ये सर्वांसमोर अद्वैत नयनाच्या हातामध्ये ते कानातले देतो आणि हे तुमचे कानातले. तर नयना ते कानातले घेऊन अद्वैतकडे तर खुशून बघतच असते आणि मनात म्हणते की आता तर याने लगेच माझ्या हातामध्ये कानातले दिले, मग मी इथे आता जास्त वेळ कशी थांबू शकेल. तेव्हा नयना लगेच खुशून थँक्यू बोलते. सर्वजण नयनाकडे खुशून बघून हसतच असतात आणि नयना म्हणते की आता तर मला निघावे लागेल आणि पुन्हा ती सर्वांसमोर सर्वांना विचारते की मी पुन्हा देवी आईचे दर्शन घेतले का, चालेल का. तेव्हा काकू म्हणते की हो चालेल, कारण नयनाला तेथे थांबण्यासाठी काहीतरी कारण हे हवेच असते. आणि देवी आईचे दर्शन घेतल्यानंतर ती मनात म्हणत असते की अद्वैत प्लीज मला थांबव, कारण ही स्टोरी जर मला पुढे न्यायची असेल तर अद्वैत तुम्हाला थांबवणे खरंच खूप गरजेचे आहे. आणि अद्वैत तिला थांबवण्यासाठी काहीतरी म्हणतो की नाही, याचीच नयना वाट बघत असते. तेव्हा नयनाही तिथून जायला निघते, तर सरोज लगेच तिला थांब असे ओरडते. सर्वजण खूपच घाबरतात की सरोजने नेमकं का थांबवले असेल. तेव्हा सरोज लगेच खुशून नयनाला म्हणते की आता आलीच आहे तर आमच्याबरोबर ब्रेकफास्टसुद्धा करून जा. तर नयनाच्या अगदी मनासारखे होते आणि मुद्दाम सर्वांसमोर नयना म्हणते की काकी, माझं इतकं महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मला जावेच लागणार, परंतु तुम्ही इतक्या प्रेमाने मला थांबवता त्यामुळे मी तुमचा शब्दसुद्धा नाही मोडणार, माझं काम मी नंतर करेल. तेव्हा लगेच रोहिणी म्हणत असते की अगं काही हरकत नाही, तू प्रसाद घे आणि तुझं काम करण्यासाठी तू जाऊसुद्धा शकते. रोहिणी विचारते की अगं काम महत्त्वाचं आहे त्यामुळे ड्रायव्हर आणि कार तर तुझ्याबरोबर असेलच ना. तेव्हा नयना म्हणते की हो, कारण कसे आहे की मला ड्रॉप केल्यानंतर कारही निघून गेली. तेव्हा रोहिणी मनात म्हणत असते की ही मुलगी आणि तिची आई ह्या एकदम खोटारड्या आहे, सेम टू सेम, आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. तेव्हा आबा म्हणतात की तुम्ही येथे गप्पा करण्यात वेळ घालवणार का, आपल्याला सायंकाळची सुद्धा तयारी करायची. आणि नयनाला म्हणतात की तू सुद्धा आमच्याबरोबर नाश्त्याची तयारी करून घे आणि मग तुला कुठे जायचे असेल तिकडे जा. तेव्हा नयना खुशून हो बोलते. सर्वजण नाश्ता करण्यासाठी पुढे जातात, तर अद्वैत आणि नयना हे मागेच थांबतात आणि एकमेकांकडे परत बघून खुशून हसतात. तर लगेच अद्वैत खुशून नयनाला थँक्यू बोलतो. त्यानंतर इकडे काजल ही त्या मॅडम आणि सराला चांगली धमकावते. काजल त्या सरांना म्हणत असते की साहेबासारखेच हे उद्धट असतात आणि मी सुद्धा नावाची काजल खरे नाही, सर्वांसमोर तुझे हे
दात तोडले आणि सर्वांना इथे जमून नाही आणले तर नावाची मी. आणि त्याच वेळेस अद्वैत आणि नैना हे नाश्ता करण्यासाठी तेथून जात असतात आणि अद्वैतचे लक्ष तिकडे जाते आणि तो नैनाला म्हणतो की काय चालू आहे नेमकं. म्हणून अद्वैत लगेच बाहेर येतो. तर तो मॅडम आणि सर म्हणत असतात की आमच्या इथे दादागिरीची अशी भाषा वगैरे काही चालत नाही. तर काजल त्यांना म्हणत असते की तुम्ही स्वतःला काय समजतात. काजल म्हणते की थांब आता मी बघतेच की यांना मी दाखवते. म्हणून त्या दोघी परत थोड्या बाहेर येतात तर कला सुद्धा तिच्या मागे येते आणि त्याच वेळेस अद्वैत येतो आणि कलाचे तोंड तिकडे असते. तर लगेच अद्वैत एक्सक्यूज मी असे म्हणतो. तर कला वळून मागे बघते आणि अद्वैत तिच्याकडे रागाने बघतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे रागाने बघते. त्यानंतर इकडे संगीताने गुरुजींना घरी बोलवलेले असते कारण तिला पत्रिका ह्या गुरुजींना दाखवायच्या असतात आणि चहा देते आणि चहा अगोदर पत्रिका बघा असे त्या गुरुजींना सांगते. तेव्हा गुरुजी त्या पत्रिका चेक करतात तिघींच्या सुद्धा आणि गुरुजी संगीताला सांगतात की तुमच्या तिन्ही मुलींचे लग्न हे श्रीमंताच्याच घरात होतील आणि ते सुद्धा तिन्ही सुद्धा एकाच घरात जातील. तर संगीताला खूप आनंद होतो. तेव्हा गुरुजी पुन्हा कलाची पत्रिका बघतात आणि संगीताला सांगतात की तुमची मधली मुलगी आहे ना कला, ती त्या घरावर राज्य करेल आणि सत्ता तिच्या हातामध्ये असेल. तर संगीताला आणखीनच आनंद होतो. गुरुजी पुढे सांगतात की धाकट्या मुलीचे लग्न आहे ना ते कलाच्याच मर्जीने होणार. तर संगीताला आणखीनच आनंद होतो. तेव्हा संगीता म्हणते की त्या दोघींचे चांगले होणार त्यांची मला काळजी नाही, परंतु माझ्या नैनीचे काय होणार म्हणून गुरुजींना विचारते. तेव्हा गुरुजी नैनाची पत्रिका परत बघतात. गुरुजी सांगतात की मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये म्हणजे नैनाच्या खूप काही अडचणी येतीलच. तेव्हा संगीताला धक्का बसतो. त्यानंतर इकडे अद्वैत रागावून म्हणत असतो की ही मुलगी माझ्यासमोर काय येत असेल. तेव्हा नैना सुद्धा मनात म्हणत असते की का कलाताई इकडे आली असणार आणि हिच्यामुळे पुन्हा हा सीन फसला जाणार. तेव्हा अद्वैत कलाकडे येतो आणि रागाने कलाला विचारतो की तू कशासाठी इकडे आली आणि सिक्युरिटीला आवाज देऊन यांचं नेमकं काय चाललंय असे विचारतो. तेव्हा ते सिक्युरिटी सांगतात की आम्ही मगाचपासून यांना अडवतो परंतु यांची दादागिरी ही जास्तच वाढली. यांच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती, ह्या एकट्या नव्हत्या आणि ती मुलगी सुद्धा खूप आगाऊ होती. ह्या काहीतरी तोडायचं फोडायचं म्हणत होत्या. तेव्हा कला लगेच त्या सिक्युरिटीला त्या माणसाला म्हणते की तुम्ही काही चुकीची माहिती देऊ नका कारण मी असे काही म्हटलेले नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते का चुकीची माहिती देतील आणि तसेही काल मी तुला या घरातून हकलून दिले होते म्हणून तू काहीतरी गडबड करण्यासाठी ते मुद्दाम आले असेल असे जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुरुजी ही संगीताला सांगत असतात की मी पत्रिका पुन्हा एकदा स्पष्ट बघितली आणि मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये खूप काही असे विघ्न येतील आणि त्यासाठी तुम्हाला कष्टही खूप घ्यावे लागतील. तर संगीताला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे अद्वैत हा कलाला हाताला धरतो आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस ही काजल जोरात ओरडते की नैनाताई. तेव्हा अद्वैत तिथेच थांबतो आणि नैनाताई असे कलाकडे बघून म्हणतो